Hi dear students, welcome back. Today we are going to learn LPP, that is linear programming problem. Linear programming linear programming problem. तर आता हे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स यूज कुठं होतात, याचा यूज काय आहे, ज्याच्यामुळे आम्ही शिकायचं असं आपल्या मनात येऊन जातं. बरोबर आहे. तर एलपीपी इज अन ऑप्टिमायझेशन सोल्युशन. काय बघा, ऑप्टिमायझेशन टेक्निक असं म्हणतो आपण. ऑप्टिमायझेशन टेक्निक. ऑप्टिमायझेशन टेक्निक असं म्हणतो, विच इज युज्ड फॉर द डिफरंट फील्ड्स सच ॲज. पहिली फील्ड बघा, मॅनेजमेंट. सेकंड प्लॅनिंग, प्रोडक्शन. कुठल्या फील्ड, मॅनेजमेंट फील्ड मध्ये प्लॅनिंग असतं, प्लॅनिंग फील्ड मध्ये, बरोबर आहे. प्रोडक्शन, ट्रान्सपोर्टेशन, इत्यादी इत्यादी, अशा बऱ्याच ठिकाणी हे यूज केले जातात. इट इज डेव्हलप ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर टू ऑप्टिमाइज. म्हणजे ऍक्च्युली सेकंड वर्ल्ड वॉर झाला ना, त्यावेळी टू ऑप्टिमाइज द युटिलायझेशन ऑफ लिमिटेड सोर्सेस टू गेट मॅक्झिमम रिटर्न्स. म्हणजे कमीत कमी सोर्सेसमध्ये आपल्याला जास्तीत जास्त किती फायदा त्याचा घेता येऊ शकतो, बरोबर आहे ना. तर या गोष्टी म्हणजे त्या काळात त्यांच्याकडे असणारं सैन्यबळ असेल, त्यांच्याकडे असणारे दारुगोळा असेल, या सगळ्या गोष्टी कमी याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसा यूज करता येईल. फॉर दॅट वी कॅन यूज LPP. लिनियर प्रोग्रामिंग इज यूज टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड मॅक्झिमाइज द प्रॉफिट. कॉस्ट मिनिमाइज करता येते आणि प्रॉफिट कसं वाढवता येईल याच्याकरता हे उपयोगाचं आहे. दीज प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू इफिशियंट यूज ऑफ लिमिटेड सोर्सेस लाईक रॉ मटेरियल्स, बरोबर आहे. त्याचबरोबर मॅन पॉवर, म्हणजे आता सांगितलं की आपल्याकडं असलेलं मटेरियल आहे, त्याच्या बाबतीत जे रॉ मटेरियल आहे त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त किती आपल्याला चांगल्या क्वालिटीचं वेगवेगळ्या गोष्टी बनवता येतात आणि त्याचे प्रॉफिट किती मिळवता येईल चांगलं. तर ह्या गोष्टी बघण्यासाठी मॅन पॉवर, अवेलेबिलिटी ऑफ मशीन, त्या मशीनचे टायमिंग अवेलेबिलिटी, म्हणजे अवेलेबिलिटी टाइम ऑफ दॅट गिवन मशीन अँड कॉस्ट ऑफ द मटेरियल, आणि अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आपण यामधून करू शकतो. लिनियर प्रोग्रामिंग इज अ मॅथमॅटिकल टेक्निक डिझाईन टू हेल्प मॅनेजर्स इन द प्लॅनिंग अँड द कसलं डिसिजन मेकिंग. प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स आर ऑल्सो नोन ॲज ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स. ऑप्टिमायझेशन मीन्स बोथ मॅक्झिमम अँड मिनिमम, बरोबर आहे. The mathematical programming involves optimization of the certain functions called objective functions subject to the given conditions. Objective functions subject to the given functions conditions or restrictions known as a constraints. आणि त्याचे रिस्ट्रिक्शन्स काय आहेत, माझी अवेलेबिलिटी काय आहे, माझ्याकडे ऍक्च्युअल अमाऊंट किती आहे, त्याचे रिस्ट्रिक्शन्स असतात, कॉल्ड एज अ कन्स्ट्रेंट्स असं आपण म्हणतो. आता एलपीपीचा मिनिंग काय. Linear implies all the mathematical functions. Linear implies all the mathematical functions contain what? What it contains? Variable of index at most one. कमीत कमी एक तरी काय पाहिजे, व्हेरिएबल कंटेन केलं पाहिजे. LPP may be defined as the problem of maximizing or minimizing a linear function subject to linear constraints. Linear function subject to linear constraints. Subject to linear constraints. Linear constraints. These constraints may be इक्वेशन्स और इनइक्वेशन्स. एक तर ते इक्वेशन्स असू शकतात किंवा इनइक्वेशन्स असतात. आता नाउ वी फॉर्मली डिफाइन द टर्म्स रिलेटेड टू एलपीपी. आता एलपीपी कसा डिफाइन केला जातो बघा. पहिला डिसिजन व्हेरिएबल्स. Decision variables. Decision variable, the variables involved in LPP are called decision variables. Decision variables. पहिला झाला डिसिजन व्हेरिएबल. सेकंड
objective function. Objective function. A linear function. A linear function of variables. A linear function of variables which is to be optimized are called constants. Sorry, which to be optimized, that is either maximized or maximized or minimized is called objective function. Objective function is a linear function. What is a linear function? Variables which is to be optimized. Optimization means to minimize or maximize. Either maximize or minimize is called. आता constants काय असतात मग? Conditions under which the objective function is. हे conditions असतात under कशासाठी? Which the objective functions is to be minimized or बरोबर आहे ना? is to be minimized or maximized म्हणजे त्याला काय म्हणतो आपण दुसरं नाव optimized. is to be optimized are called constants. बरोबर आहे का? असे constants under the condition म्हणजे conditions under which the objective functions is to be optimized. Objective functions हे एका कंडिशननी बांधले गेलेले असतात. is to be optimized म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही पण येतात, मॅक्सिमम आणि मिनिमम. आता नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट्स म्हणजे काय? इन सम सिच्युएशन्स the value of the variables under constants may be positive or zero due to the imposed constants. Such constants are referred as a non-negative constants. आपण ह्याच्यामध्ये नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट्स बघितले बघा लास्ट. x is greater than equal to 0 आणि y is greater than equal to 0 असं बघितलं. ऍक्च्युअल आपल्याला आज काय शिकायचं आहे तर मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन. काय करायचं आपल्याला? मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन. आता मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन कसं करायचं आहे? कोणाचं? ऑफ एलपीपी. मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन त्याचा स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप बघा, आयडेंटिफाय द डिसिजन व्हेरिएबल्स. Identify the decision variables. बरोबर आहे ना? डिसिजन व्हेरिएबल्स. सेकंड, मग त्या डिसिजन व्हेरिएबलला एकतर आपण काय कन्सिडर करू? x, y और x1 y1 म्हटलं तरी चालतं. सेकंड, आता दिलेले जे एक्झाम्पल असतं त्याच्यामध्ये मी लास्ट टाइम सांगितलं होतं बघा, कॉन्स्टंट कुठले आहेत बघा, व्हेरिएबल कुठले आहेत बघा. कॉन्स्टंट व्हर्टिकली येऊ दे, व्हेरिएबल हॉरिझॉन्टल येऊ दे, आणि त्याची अवेलेबिलिटी व्हॉटएव्हर ते असेल ते तिथे येतं. तर अशामध्ये हे चेक करायचं. आणि सेकंड काय करायचं? आयडेंटिफाय द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. Identify the objective function and write it in the mathematical expression in terms of decision variables. म्हणजे आपल्याला काय करायचे? ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये by using x and y we have to convert that or write in the form of mathematical expression. कसं लिहायचं? आणि थर्ड स्टेप त्याची आहे आयडेंटिफाय द डिफरंट कॉन्स्टंट्स. आता डिफरंट कॉन्स्टंट्स असं म्हटलंय and express them as a mathematical equation.
express them as a mathematical express them as a mathematical expression. समजला. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, त्यांना तीन गोष्टीमध्ये म्हणजे त्याला मॅथमॅटिकल इक्वेशन्स म्हणा किंवा इन इक्वेशन्सच्या फॉर्म मध्ये तुम्ही काय करू शकता, त्याला कन्वर्ट करू शकता. आणि मग असं केलं की काय होईल, तुम्हाला त्याच्यामध्ये सहज गत्या आपल्याला ते फॉर्म्युलेट करता येतं. म्हणजे मॅक्झिमाइज मिनिमाइज काय असेल तो त्याच्यामध्ये पहिला असतो तो मॅक्झिमाइज, डिसिजन व्हेरिएबलसाठी मॅक्झिमाइज मिनिमाइज, प्रॉफिट असेल किंवा लॉस हे काय असेल ते इथं जे येतं ते मॅक्झिमाइज मिनिमाइज एक्स आणि वायच्या फॉर्म मधला. त्याच्यानंतर सब्जेक्ट टू असतो आणि सगळे काय असतात, सब्जेक्ट टू कन्स्ट्रेंट्स असतात. ठीक आहे. आणि हे कन्स्ट्रेंट्स तिथं मांडले की त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट काय करता येतं, तो फॉर्म्युलेट करता येतो. मी कसं करायचं हे एक्झाम्पल्स घेतल्यानंतर आपल्या पटकन लक्षात येईल. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत की वी शॅल स्टडी एलपीपी विथ ॲटमोस्ट टू व्हेरिएबल्स. आता आपण जे बघणार आहेत ते कंपल्सरी दोनच व्हेरिएबल मधले बघणार आहोत. हा, आणि इथं आपल्याला रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. काय रिस्ट्रिक्ट केलेलं आहे, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे देर आर इन्व्हॉल्विंग नॉन निगेटिव्ह कन्स्टंट्स. बघूया मग एक्सरसाइज 7.3 काय सांगतोय. सॉरी सॉरी 7.3 फर्स्ट क्वेश्चन बघूया. A manufacturing firm produces two types of gadgets. GDGs A and B, which are first processed in the foundry. In foundry and then and then sent to machine shop for finishing. The number of man hours of labor, of labor required in each shop for production of A and B and the number of man hours available for the firm are as follows. तरी दिलाय बघा, गॅजेट्स दिलेत, फाउंड्री, मशीन शॉप, A, B आणि टाइम अवेलेबल आवर
इन आवर, तर दिलाय 10 पाय 6 4 16, इथं 35. प्रॉफिट ऑन द सेल, profit on the sale of A is rupees 30 and B is rupees 20 per units. Formulate the LPP. Formulate the LPP to have maximum profit. To have maximum profit. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म्युलेट करायचा आहे, बरोबर आहे. आता आपल्याला इथं कन्फर्म करायचं आहे जे गॅजेट्स आहेत व्हेरिएबल आहेत हे, बरोबर आहे काय. फाउंड्री बदलत नाहीये, मशीन्स बदलत नाही आहेत, बरोबर आहे. म्हणजे गॅजेट्स कॅन चेंज, म्हणजे त्याला लागणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या चेंज होतात. म्हणजे ए गॅजेट साठी एक्स कन्सिडर करू व्हेरिएबल आणि बी गॅजेट साठी वाय आपण काय करूया कन्सिडर करूया, बरोबर आहे. म्हणजे किती युनिट लागणार, ए गॅजेट एक्स युनिट, बी गॅजेट साठी वाय युनिट, हे सगळ्या गोष्टी लागतील. अशा पद्धतीने आपण त्याला लेट द मॅन्युफॅक्चरिंग फर्म आता मॅन्युफॅक्चरिंग फर्म प्रोड्युसेस काय प्रोड्युसेस करते, 2 टाइप ऑफ गॅजेट्स, बरोबर आहे ना. मग आता त्याला काय लागतात, प्रोड्युसेस एक्स युनिट्स. Let the manufacturing firm produces X units of gadget A and Y units of gadget B. आता इथपर्यंत झालं आहे, बरोबर आहे. तर प्रॉफिट ऑफ 1 युनिट इज ₹20, बरोबर आहे. म्हणजे कशासाठी, सॉरी, A for 30 and B is for 20 rupees, असं आहे. The profit on 1 unit of A, the profit of 1 unit of A is ₹20, is ₹30, and the profit of 1 unit of B is ₹20, असं दिलं आहे. बरोबर. टोटल प्रॉफिट ऑन सेलिंग युनिट्स ऑफ ए अँड बी, टोटल प्रॉफिट ऑफ सेलिंग काय, एक्स युनिट्स ऑफ गॅजेट्स, बरं काय, एक्स युनिट्स ऑफ गॅजेट आणि कोण, selling X units of A and Y units of B is 30 ने मल्टिप्लाय एक्स ला करायला लागणार. 30x किती एक्स झाला, 30x आणि B चा 20y प्लस 20y, हे 30x प्लस 20y झाला. दस द प्रॉफिट फंक्शनच्या फॉर्म मध्ये कसले का, the profit आपण झेड ने दाखवतो, झेड मॅक्स और झेड मिनिमम, बरोबर. झेड इज इक्वल टू काय ना, द प्रॉफिट फंक्शन झेड इज इक्वल टू 30x प्लस 20y, हे इथे तयार झालं. ठीक आहे. आता A and B are the products while the time required in the foundry and machine shop are constants. कोण constants आहेत, A and B are the products A and B are the products, बरोबर आहे. while the time required
in the foundry, while the time in the foundry, टाइम रिक्वायर्ड इन द फाउंड्री, हे जे काय आहे फाउंड्री मध्ये जो टाइम त्याला रिक्वायरमेंट आहे ते काय आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. टाइम रिक्वायर्ड इन द फाउंड्री अँड मशीन शॉप, फाउंड्री अँड मशीन शॉप आर कॉन्स्टंट्स. हे आपण फाइंड आउट केलं की कॉन्स्टंट्स कोण आहेत. आता आपल्याला रो वाईज कोण लिहायचं आणि कॉलम वाईज कोण लिहायचं आहे. प्रोडक्ट काय करायचा आपण, सरळ सरळ रो वाईज लिहायचा का कॉलम वाईज, तर प्रोडक्ट्स कॉलम वाईज लिहायला पाहिजे. इथे त्यांनी काय केलं, हे रो वाईज हे कॉलम वाईज आहे आणि आपल्याला इथे काय करायचं, प्रोडक्ट्स रिटर्न कॉलम वाईज अँड कॉन्स्टंट रो वाईज. कॉन्स्टंट रो वाईज असले पाहिजे, हे असे असले पाहिजे. बरोबर आहे. मग आपण तयार करताना लास्ट टाइम मी सांगितले होते की इथं तुम्ही करत असताना जे व्हेरिएबल्स आहेत ते कसे असले पाहिजेत. इथे ए बी आणि इथे अवेलेबिलिटी येणार. हे असं खालचं वरती जाणार फक्त. इथे अवेलेबिलिटी, टाइम अवेलेबल आवर्स मध्ये, आवर्स मध्ये इथं ए येणार, इथं बी येणार. म्हणजे काय झालं, इथं हे गॅजेट्स येणार, हे गॅजेट्स आणि हे कन्स्ट्रेंट्स. कन्स्ट्रेंट्स कोण आहेत, दोन आहेत, फाउंड्री अँड मशीन. फाउंड्री अँड मशीन शॉप. लक्षात येतं का बघा. ए बी इथे एक्स आणि वाय येणार ना. हा ए म्हणजेच कोण आहे, इथे एक्स आहे. बी म्हणजेच कोण आहे, इथे वाय. मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम की हे इथं बदललेले आले पाहिजे, म्हणजे व्हेरिएबल्स आले पाहिजे. आता इथं फाउंड्रीसाठी ए काय आहे, 10 आहे. मशीन शॉप साठी 5 आहे. इथं बी साठी 6 आहे आणि इथं 4 आहे. आणि इथं 10 6 साठी हा 60 आणि हा 35 आहे. बरोबर आहे का बघा. 10 6 60 5 4 35. आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला 10x + 6y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 60 येणार. टाइम अवेलेबल तेवढाच आहे, म्हणजे एक तर त्याच्या आत करून टाका जे काही दिलेलं वर्क आहे ते, अदरवाइज त्याच्यापेक्षा कमी येणार नाही. म्हणजे काय, 1 युनिट ऑफ ए रिक्वायर्स 1 unit of A requires किती hours, 10 hours in the foundry and 5 hours in A requires 10 hours in the foundry and 1 unit of B requires 5 hours 6 hours in the foundry. त्याच्यावरून काय येणार, त्याच्यावरून 10 युनिट असेल तर 10 hours आहे ना, म्हणजे 10x होणार. किती युनिट आहे, x युनिट ऑफ ए, म्हणजे 10x हे लिहायचं असतं बरं का इथं. म्हणजे x युनिट्स ऑफ ए रिक्वायर्स x unit of A requires 10x hours and y unit of B requires 6y hours in the foundry. But the maximum time available in foundry is 60 hours. Therefore the first constraint CONSTRE constraint constraints is किती होणार आहे इथं 10x
प्लस 6y, 10x प्लस 6y किती अवेलेबिलिटी ऑफ 10 आहे 60. दिस इज द फर्स्ट कन्स्ट्रेंट. सेकंड कन्स्ट्रेंटला तसंच लिहू शकतो आपण. फॉर द फर्स्ट machine shop that later 1 unit of A requires 5 hours in the machine shop and 1 unit of B requires 4 units 4 hours in the machine shop. Therefore x units of A requires 5x hours and y unit of B requires 4y hours in the machine shop, but the maximum time available in the foundry is 35 hours. Therefore the second constraint is, आणि हे असं लिहायचं आहे बरं का, मी फक्त त्यासाठी मी इथपर्यंत लिहिलं. Therefore second constraint for the machine, second constraint for machine shop is 5x plus 4y is less than equal to 35. 5x plus 4y is less than equal to 35. As a number of gadgets cannot be negative, number of gadgets cannot be negative. म्हणजे काय झालं, नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट्स येणार. कॅनॉट बी निगेटिव्ह वी हॅव, आता कॅनॉट बी निगेटिव्ह म्हणजे x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आला. बरोबर आहे. देअरफॉर given problem can be formulated as z max, म्हणजे z मॅक्झिमम येणार इथं, प्रॉफिट आहे ना, किंवा मॅक्झिमाइज z इज इक्वल टू लिहू शकता. मॅक्झिमाइज z इज इक्वल टू किती आहे, z इज इक्वल टू 30x प्लस 20y. इज दॅट क्लिअर. आता इथं काय येणार आहे, सब्जेक्ट टू कन्स्ट्रेंट्स कुठले आले, सब्जेक्ट टू दॅट कन्स्ट्रेंट्स आर, पहिला आहे 10x plus 6y, 10x plus 6y is less than equal to 60 semi-comma. Second 5x plus 4y less than equal to 35 semi-comma, कॉमा लिहिला तरी चालतो. त्याच्यानंतर तुमचा येईल x is greater than equal to 0, y is greater than equal to 0, full stop. This is your problem is formulated by this. Maximize म्हणजे ऑप्टिमायझेशन सोल्युशन मध्ये, ऑप्टिमायझेशन मध्ये काय येतो, मॅक्झिमाइज होतो हा प्रॉब्लेम. अशा पद्धतीने तुम्हाला तो प्रॉब्लेम राईट डाऊन करावा लागतो, हे लक्षात घ्या. आता पहिला. सेकंड, मग ते सगळं लिहावं लागतं, असं तुम्हाला लिहावं लागतं. 1 युनिट ऑफ ए काय रिक्वायर्स 10 hours, मग x युनिट ऑफ ए रिक्वायर्स 10x ना, आणि b 6y म्हणजे 10x plus 6y is less than equal to 60. 5x plus 4y less than equal to 35. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, राईट डाऊन करू शकता. दिस इज द फॉर्म्युलेशन ऑफ द गिवन प्रॉब्लेम. सेकंड बघूया आपण. आता मी काय करतो, इथं सगळंच लिहून नाही टाकत, फक्त त्याचा एक जो काय टेबल आहे तो लिहितो आणि त्याच्यानुसार. ऍक्च्युअली तुम्ही जर बघितला तर डायरेक्ट करता येते, असं फारसा अवघड नाही आहे. तुम्हाला मी आता सांगतो कशा पद्धतीने ते करायचं आहे. फक्त राईट डाऊन तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. राईट डाऊन करता हे महत्वाचं नाही आहे, तुम्ही सब्जेक्ट टू कन्स्टंट्स काय लिहिताय ते राईट डाऊन करताना तुम्ही अगदी शॉर्टकट मध्ये व्यवस्थित करू शकता. त्याच्यातलंच बघून जे दिलंय तुम्हाला क्वेश्चन त्याच्यानुसार मग तुम्हाला जो प्रॉब्लेम दिलाय त्याच्यानुसार करू शकता. In a cattle breeding firm, it is prescribed that the sorry one minute. Sorry. In a cattle breeding firm, it is prescribed that the food ration for one animal must contain 14, 22 and 1 units of the nutrients A, B and C respectively. Two different kinds of fodder are available.
each unit of these two constants contains the following amount of these three nutrients. Actual nutrient A, nutrient B, nutrient C आहे, तुम्हाला दिलाय तिथं. Fodder, nutrient A, nutrient B, nutrient C. पूर्ण लिहित नाही, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले आणि काय आहे फॉडर 1 आणि फॉडर 2. असं दिलंय 2 to 1 131 131. The cost of fodder 1 is rupees 3 per unit. Fodder 1 is rupees 3 per unit. Okay, त्याच्यानंतर fodder 2 rupees 2 unit. Fodder 2 is rupees 2 per unit. Okay. आता आपल्याला इथं जर बघितलं तर ॲज इट इज तुम्ही लिहू शकता, एक्झॅक्टली दिलाय, बरोबर आहे का. इथं फॉर्डर 1x कन्सिडर करू शकता फॉर्डर 1. आता बघा तुम्ही जर इथं बघितलात तर अवेलेबिलिटी त्यांनी काय दिले, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. 14, 22 आणि 1 दिलाय. 14 अवेलेबिलिटी बरं का, सगळ्यात महत्वाचं ते आहे. म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट बघा, यालाच तुम्ही इथे मिनिमम रिक्वायरमेंट म्हणू शकता. 14, 22 आणि 1 तुम्ही इथं तयार केलं तर बघा सब्जेक्ट टू काय तयार होतात, कॉन्स्टंट 2x प्लस 2y. आणि हा ग्रेटर दॅन येतो का लेस दॅन येतो, कारण ग्रेटर दॅन यायला पाहिजे, कारण मिनिमम रिक्वायरमेंट ही आहे, त्याच्यापेक्षा जास्त चालतं. मिनिमम रिक्वायरमेंट म्हणजे मिनिममचा प्रॉब्लेम आला. मिनिमाइज मध्ये ग्रेटर दॅन इक्वल टू असतो आणि मॅक्झिमाइज मध्ये लेस दॅन इक्वल टू असतात सगळे कॉन्स्टंट्स. म्हणजे काय इथं 14 2x प्लस 3y ग्रेटर दॅन इक्वल टू 22 आणि x प्लस y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आणि x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 कंपल्सरी. हे सब्जेक्टिव्ह कॉन्स्टंट्स येणार, पण याला तुम्हाला राईट डाऊन करावं लागणार आहे. तर कसं राईट डाऊन करायचं मी तुम्हाला दाखवतो. सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय लिहिलं, x युनिट्स ऑफ फॉर्डर 1. फॉर्डर 1 लेट x युनिट्स ऑफ फॉर्डर 1, बरोबर आहे काय, अँड y units of fodder 2. इथपर्यंत झालं. आता बी इन्क्लुडेड इन द फूड रेशन, बी इन्क्लुडेड इन द, त्याच्यात कशासाठी इन्क्लुडेड आहे, इन दॅट फूड रेशन असं सांगितलंय, इन द फूड रेशन. फूड रेशन फॉर वन ॲनिमल मस्ट कंटेन असं दिलं आहे. फॉर वन ॲनिमल म्हणजे हे दिस इज फॉर वन वन ॲनिमल. आणि पुढे काय दिलं आहे, ॲनिमल मस्ट कंटेन 14, 22, 1 युनिट्स ऑफ न्यूट्रिएंट्स A, B, C. आता मग सरळ त्याच्या पुढे त्यांनी कॉस्ट पण दिली आहे. द कॉस्ट ऑफ फॉर्डर 1, आपण सुरुवातीला कॉस्ट बघतोय. द कॉस्ट ऑफ फॉर्डर 1, the cost of fodder 1 is rupees, इथे लिहिलंय बघा, is rupees 3 per unit, and the cost of fodder 2 is rupees 2 per unit. Therefore total cost काय होणार, total cost z इज इक्वल टू म्हणा, चालतंय, z इज इक्वल टू, आता हा 3x फॉर x साठी ना, 3x प्लस 2y येणार, 3x प्लस 2y. द मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ न्यूट्रिएंट्स A, B and C काय असणार आहेत, द मिनिमम रिक्वायरमेंट्स ऑफ न्यूट्रिएंट्स in nutrients, nutrients A, B and C for
one animal or one animal 14, 22 and 1. 14, 22 and 1 units. बरोबर आहे. मग रिस्पेक्टिव्हली याला येणार रिस्पेक्टिव्हली. बरोबर. आता त्याच्यानंतर अशा पद्धतीनं इथं काय होणार बघा, तो टेबल आपण आता कसं तयार होतोय बघा. ऍक्च्युअल तो 3 याचा होता, आपल्याला इथे काय करायचं 1 2 3 4 याच्यामध्ये फोल्डर, इथं न्यूट्रिएंट्स, इथं फोल्डर 1, इथं फोल्डर 2, इथं एक्स येणार, इथं वाय येणार. मिनिमम रिक्वायरमेंट बरोबर. इथं न्यूट्रिएंट ए बी सी, न्यूट्रिएंट्स ए बी सी. बी आणि सी. आता इथं आहे 2 2 1 1 3 1. अवेलेबिलिटी दिल्यात 14 22 आणि 1. इथपर्यंत हे टेबल फॉर्म झाला. फ्रॉम द टेबल द फूड रेशन ऑफ द एनिमल, फ्रॉम द टेबल त्यांनी फूड रेशनच आहे ना, फूड रेशन फ्रॉम द टेबल काय आपल्याला करायचं आहे, अवेलेबल इच युनिट ऑफ द टू कंटेन्स फॉलोइंग अमाउंट दिस 3 न्यूट्रिएंट्स असं म्हटलंय. मग आपण काय करायचं, द रेशन ऑफ एन एनिमल, फूड रेशन ऑफ एन एनिमल contains nutrient A साठी 2x plus y, 2x plus y units of nutrients. कुठला न्यूट्रिएंट, ए न्यूट्रिएंट, न्यूट्रिएंट ए. त्याच्यानंतर x plus 3 2x plus 3y, बरोबर आहे ना, 2x plus 3y units of nutrient B and x plus y units of nutrient 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 C. बरोबर आहे सी. आता त्याच्यानंतर मग काय होणार, दी कन्स्टंट्स, कन्स्टंट्स काय येणार आहे, इथं 2x plus y is greater than equal to 14, 2x plus 3y is greater than equal to 22 and x plus y is greater than equal to 1. Since x and y cannot be negative, बरोबर आहे का, x and y cannot be negative, therefore x is greater than equal to 0, y is greater than equal to 0. आता काय सगळ्यात महत्त्वाचं, प्रॉब्लेम कॅन बी फॉर्म्युलेटेड ॲज, हा मिनिममचा आहे. मिनिमाइज z इज इक्वल टू 3x plus 2y, 3x plus 2y subject to पहिला 2x plus y is greater than equal to 40, बरोबर. त्याच्यानंतर काय येणार आहे, 2x plus 3y, 2x plus 3y is greater than equal to 22, x plus y is greater than equal to 1, x is greater than equal to 0, y is greater than equal to 0. बुक मध्ये काय दिलंय, 3x plus 2y बरोबर आहे, 2x plus y greater than equal to 14 आहे, 22x plus 3y, 2x plus 3y greater than equal to 22 आणि x plus y is greater than equal to 1.
काय चुकलं? त्याने मॅक्झिमाइज दिलाय, सॉरी हा मिनिमाइज आहे, मिनिमाइजचा आहे तो मॅक्झिमाइज होऊ शकत नाही. ठीक आहे, बुक मधला आन्सर चुकलाय. आन्सर इन टेक्स्टबुक इज रॉंग. रॉंग म्हणजे इथं शब्द फक्त मॅक्झिमाइज दिला, त्याने मिनिमाइजच पाहिजे होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे तयार करू शकतो. तुम्ही बाकीचं लिहू शकताय, लिहिण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही. मी तुम्हाला कन्स्टंट सांगत जातो आणि तुम्ही फॉर्म्युलेट करायचं, चालेल का? कन्स्टंट मी सांगतो, तुम्ही फॉर्म्युलेट करू शकता. तुम्ही करण्यावरती जास्त भर दिला तर तुम्ही स्वतःहून केलं तर तुमची तयारी परफेक्ट होणार आहे. थर्ड वाला बघूया आपण, क्वेश्चन नंबर 3. ओके, a company manufactures two types of chemicals A and B. Each chemical requires two types of raw material P and Q. The table below shows number of units of P and Q requires to manufacture 1 unit of A and 1 unit of B and the total availability of P and Q. Okay, सगळं दिलेलं आहे खाली इथं, रॉ मटेरियल, केमिकल. तुम्ही ॲज इट इजच मांडायचं. मला वाटतं सगळंच त्यांनी दिलंय. तर कंपनी गेट प्रॉफिट्स of 350 rupees 350 and rupees 400 by selling unit of A and 1 unit of B respectively. त्याने ब्रॅकेट मध्ये काय दिलंय बघा, assume that the entire production of A and B can be sold. सगळं सोल्ड केलेलं आहे. How many units of the chemical A and B should be manufactured so that the company get maximum profit? Formulate the following formulate the problem as LPP to maximize the profit. त्यांनी डायरेक्ट सांगितलंय Z मॅक्झिमाइज आहे, मॅक्झिमम आहे, तर याचा अर्थ कन्स्टंट्स कुठले येणार, सगळे लेस दॅन इक्वल टू येणार. फक्त नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 तिथे. हा याच्यावरून काय सांगणार इथं, लेट एक्स युनिट्स ऑफ केमिकल ए येणार, वाय युनिट्स ऑफ केमिकल बी येणार, बरोबर. त्याच्या पुढे आणि हे कशासाठी, मॅन्युफॅक्चर्ड बाय द कंपनी. लेट एक्स युनिट ऑफ केमिकल ए अँड वाय युनिट्स ऑफ केमिकल बी मॅन्युफॅक्चर्ड बाय द कंपनी. हिअर आता सगळ्यात पुढे दिलंय बघा, ए साठी 3 आहे, म्हणजे पी या मटेरियलसाठी, रॉ मटेरियलसाठी 3 युनिट लागतात आणि बी साठी 2 युनिट लागतात, म्हणजे 3x + 2y युनिट्स फॉर केमिकल और मटेरियल P and 2x + 5y फॉर द मटेरियल Q. लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर रिक्वायर्ड अवेलेबिलिटी किती आहे त्यांची, युनिट्स मटेरियल Q इज रिक्वायर्ड फॉर रिक्वायर्ड अँड 120 युनिट्स ऑफ मटेरियल P अँड 160 युनिट्स ऑफ मटेरियल Q येतो. मग कन्स्टंट्स काय होतात बघा, कन्स्टंट्स ते काय, हा सरळ त्यांनी सगळंच दिलंय, काय दाखवलेलंच नाहीये तुम्ही इथं दिला केमिकल रॉ मटेरियल, केमिकल आणि रॉ मटेरियल, केमिकल PQ और रॉ मटेरियल AB आहे ना, रॉ मटेरियल AB, इथं एक्स येणार, बी इथं वाय येणार आणि इथं अवेलेबिलिटी झाली 3225 120 आणि 160. काय आलं बघा, 3x + 2y युनिट्स फॉर P. कन्स्टंट्स डायरेक्ट लिहूया, कन्स्टंट्स 3x + 2y is less than equal to 120 and 2x + 5y is less than equal to 160. And now negative constants are x greater than 0, y greater than 0. Therefore, minimize, now maximize दिलाय, maximize profit का समजा, maximize z is equal to, त्याने दिलाय 350 and 400, 350x + 400y, subject to
which are the constants subject to 3x plus 2y less than equal to 120, 2x plus 5y less than equal to 160, x is greater than 0, y is greater than equal to 0. हे सगळं इथं आलेलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही हा सॉल्व करू शकता. बरोबर आहे का? क्लिअरली. त्याच्यानंतर फोर्थ वन काय? अ प्रिंटिंग कंपनी प्रिंट्स 2 टाइप्स ऑफ मॅगझिन्स A and B. The company earns ₹10 and ₹15 म्हणजे 10x plus 10y म्हणजे Z अर्न करते म्हणजे मॅक्झिमाइजचा प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे M मॅक्झिमाइज मॅक्स Z इज इक्वल टू 10x plus 15y म्हणजे कसं पटकन तयार होते बघा. 10x plus 15y on magazines A and B per copy. These are processed on 3 machines, first, second and third. Magazine A requires 2 hours of machine first, 5 hours on machine second and 2 hours of machine third. 1 2 3 मशीन्स का चेंज होत नाही आहेत, फक्त त्याचं प्रोडक्शन त्या युनिट्समध्ये चेंज होतं. ते तुम्हाला खालच्या टेबलमध्ये तयार करावं लागेल. आता टेबल कसा तयार करायचा सांगतो तुम्हाला. तुम्हाला प्रोडक्शन कुठलं आहे? मॅगझिन ए आणि बी. म्हणजे इथं तुम्हाला मॅगझिन येणार, मॅगझिन ओके, आणि इथं मशीन्स येणार म्हणजे हलत नाही. मशीन फर्स्ट, मशीन सेकंड आणि मशीन थर्ड. इथं मॅगझिन किती आहे तुम्हाला? ए आणि बी दोन आहेत. आणि टाइम अवेलेबल AVI अवेलेबल. काय टाइम अवेलेबल? आवर्स मध्ये दिलाय. पण काय म्हटलंय? मशीन 5 4 सेकंड 2 hours on machine third. Magazine B requires 3 hours on machine first, 2 hours in machine second, 6 hours in machine third. Machine 1 2 3 are available for 30 50 60 hours per week. Time available per week असं सांगितलं. ओके. देन आपण कन्सिडर करूया ए मॅगझिन एक्स आणि बी मॅगझिन फॉर वाय. एक्स युनिट्स मॅगझिन तयार होतात, बी युनिट्स म्हणजे वाय युनिट्स बी मॅगझिन तयार होतात. फर्स्ट रिक्वायर काय बघूया पहिल्यांदा. ए मॅगझिन करता काय म्हटलंय? मॅगझिन ए रिक्वायर्स 2 hours on machine first, 2 hours on machine first, 5 hours on machine second, 2 hours on machine third. म्हणजे हे इथं आला. ए हा फर्स्ट मशीन वरती किती आवर्स आहे? सेकंड वरती आणि थर्ड वरती. त्याच्यानंतर मॅगझिन बी रिक्वायर्स 3 hours on machine first, 2 hours on machine second and 6 hours on machine third. आणि टाइम अवेलेबल पर वीक किती दिलाय त्यांनी? 36 50 60. 36 50 आणि 60 म्हणजे या पद्धतीने तयार केला. मग याचे कन्स्टंट्स काय झाले? 2x plus 3y युनिट्स, 5x plus 2y युनिट्स आणि 2x plus 6y युनिट्स. आणि मग टाइम पर अवेलेबिलिटी आहे म्हणून इथं मॅक्झिमाइज Z इज इक्वल टू 10x plus 15y आणि सब्जेक्ट टू काय नाही बघा. सब्जेक्ट टू कॉन्स्टन्ट्स आर 2x plus 3y less than or equal to 36, 5x plus 2y is less than or equal to 50, 2x plus 6y less than equal to 60, x is greater than equal to 0, y is greater than equal to 0. या पद्धतीने तुम्हाला तयार करावं लागेल. काय? लेट कंपनी x युनिट्स ऑफ मॅगझिन ए आणि x युनिट्स ऑफ y युनिट्स ऑफ मॅगझिन बी असं म्हणायचं. त्या पद्धतीने आपल्याला पुढे टोटल प्रॉफिट वगैरे हे लिहून परत हे तुम्हाला फॉर्म्युलेट करायचं. ठीक आहे. फिफ्थ नंबर, मॅन्युफॅक्चर प्रोड्युसेस बल्ब्स अँड ट्यूब्स. इथं पण तुम्हाला काय करावं लागेल? चार्ट तयार करावा लागेल. काय होते बघा, त्याच्यामध्ये काय दिलंय? प्रोडक्ट्स दिलेत, बल्ब आणि ट्यूब्स आहेत. बल्ब आणि ट्यूब त्याचे युनिट्स बदलत राहणार. म्हणजे ते कुठे येणार? मशीन वगैरे या गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये येतात. काय ते स्थिर गोष्टीमध्ये मशीन. ओके. आणि प्रोडक्ट मात्र आहे ते बदलत, त्याचे युनिट्स बदलत राहतात. प्रोडक्ट काय? बल्ब आणि ट्यूब सांगितलंय.
बल्ब आणि ट्यूब्स. आणि त्याच्यानंतर सांगितलंय त्यांना मॅक्झिमम अवेलेबिलिटी दिली त्यांनी, मॅक्झिमम अवेलेबिलिटी दिली त्यांनी. मॅक्झिमम अवेलेबिलिटी म्हणजे तिथपर्यंतच फक्त. कशामध्ये दिल्या? इन आवर्स. इन आवर्स. आता इथे एक्स कन्सिडर करा बल्बसाठी, वाय कन्सिडर करा, आणि तुम्हाला मशीन M1 आणि M2 दिलाय फक्त. ही इथपर्यंत तुम्हाला काढता आलं पाहिजे. लक्षात आलं का? आता बघा काय सांगितलंय. ए पॅकेज ऑफ बल्ब्स रिक्वायर 1 hour of work on machine M1. 1 hour of a package of bulbs requires 1 hour of work on machine M1 and 3 hours of work on machine M2. 3. A package of tubes requires 2 hours on machine M1 and 4 hours on M2. He earns a profit of rupees 13.5 per package. 13.5x plus package of bulbs and 55 per package of tubes. 55y हा z is equal to असेल. बरोबर. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, formulate the LPP to maximize the profit if he operates the machine M1 for at most 10 hours a day. M1 10 hours and M2 for at most 10 hours a day. ठीक आहे. Constants are x plus 2y units. त्याच्यानंतर 3x plus 4y units for the machine M2. जे मॅक्झिमाइज चा प्रॉब्लेम आहे हा. मॅक्झिमाइज z इज इक्वल टू काय आला? 13.5x plus 55y. त्याच्यानंतर सब्जेक्ट टू what? x plus 2y is less than equal to 10. 3x plus 4y is less than equal to 12, whereas x is greater than equal to 0, y is greater than equal to 0. This is the formulation of the given problem. Given problem is formulated as like this. Okay. त्याच्यानंतर a company manufactures two types of fertilizers, F1 and F2. ठीक आहे. F1 F2 type of fertilizers requires two raw materials A and B. The number of units of A and B required to manufacture one unit of fertilizer F1 and F2. Availability of the raw material AB per day is given as the table दिलाय तुम्हाला. टेबल दिलाय बघा. टेबल इज गिवन. टेबल दिलाय तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. काय? लेट द कंपनी मॅन्युफॅक्चर्स x a unit of fertilizer F and y unit of fertilizer काय F1 आणि येतं F2 येणार. त्या पद्धतीने प्रॉफिट ऑफ पर युनिट F1 किती दिलाय बघा खाली 500 रुपीज आणि रुपीज 750 दिलाय. म्हणजे काय त्याला प्रॉफिट पहिला घेऊ शकतो आपण. प्रॉफिट 500x प्लस 400y. 500 and 400 नाही 750 दिलाय. 750 दिलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चार्टच दिलाय ज्याच्यामध्ये F1 x आहे आणि F2 y तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे कन्स्टन्ट्स आर देअर 2x plus 3y आणि दुसरा आहे x plus 4y. त्याच्यामध्ये अवेलेबिलिटी दिली 40 आणि 70. म्हणून इथे येणार आहे कन्स्टन्ट्स. हे झाले कन्स्टन्ट्स. म्हणजे कन्स्टन्ट्स म्हटलं तर हा 2x plus 3y. अवेलेबिलिटी काय इज लेस दॅन इक्वल टू 40 आणि x plus 4y इज लेस दॅन इक्वल टू 70 दिलाय. झाले कन्स्टन्ट्स. मग इथं z मॅक्झिमाइज z इज इक्वल टू 500x प्लस 700y आणि इथं सब्जेक्ट टू काय काय येणार आहे 2x plus 3y लेस दॅन इक्वल टू 40, x plus 4y is less than equal to 70, x is greater than equal to 0, y is greater than equal to 0. अशा पद्धतीने आहे. A doctor has prescribed 2 different units of food. आता हे महत्वाचं आहे. इथं पण मी तयार करून देतो तुम्हाला आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्ही बनवा. ह्याचा मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून देतो. नेक्स्ट एक्झाम्पल. If John drives a car at a speed of 60 km
per hour, he has to spend ₹5 per kilometer on a petrol, बरोबर. If he drives at a faster speed of 90 kilometers per hour, the cost of petrol increases to 8 per kilometer. He has ₹600 to spend on petrol and wishes to travel the maximum distance between an hour. आता actually time is equal to distance upon काय येतो, बरोबर आहे ना, डिस्टन्स अपॉन स्पीड येणार. आणि हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागणार, कारण आपल्याला काय करायचं, फॉर्म्युला द अबव प्रॉब्लेम ऑफ LPP असं म्हटलं. म्हणजे विशेष टू ट्रॅव्हल द मॅक्झिमम डिस्टन्स विदिन आवर, एका तासाच्या आत, म्हणजे एका तासाच्या आत म्हणजे लेस दॅन इक्वल टू येणार. आता इथं स्पीड तुम्हाला कन्सिडर करावं लागेल, बरोबर आहे का. लेट जॉन ट्रॅव्हल x1, लेट जॉन ट्रॅव्हल x1 किलोमीटर ना, x1 किलोमीटर ॲट स्पीड, x1 किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ किती दिला त्यांनी, ऑफ स्पीड 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर ॲट अ स्पीड 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे 60 किलोमीटर पर आवर ना ही ट्रॅव्हल्स x1 किलोमीटर, बरोबर आहे काय, 60 किलोमीटर तासी वेगानं तो काय करतो, x1 किलोमीटर, अँड x2 किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ, त्यांनी पुढे काय दिलं बघा, 90 किलोमीटर पर आवर, अँड x2 किलोमीटर ॲट स्पीड 90 किलोमीटर पर आवर, असं आपण आता हे कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं टोटल डिस्टन्स त्याचं काय होणार आहे, x1 कव्हर करणारे ट्रॅव्हल्ड आणि x2 किलोमीटर, म्हणजे टोटल डिस्टन्स कवर्ड बाय जॉन इज इक्वल टू x1 प्लस x2 किलोमीटर, x1 प्लस x2 किलोमीटर. मग आपल्याला माहित असलेली गोष्ट, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, याचा यूज करायचा आहे. टाइम टू ट्रॅव्हल x1 किलोमीटर इज इक्वल टू, टाइम टू ट्रॅव्हल x1 किलोमीटर, डिस्टन्स किती कव्हर केला त्याने, x1 आहे, आणि स्पीड किती नाही, 60 आहे, x1 अपॉन 60 hours, and time to travel x2 kilometer is equal to x2 upon 90 hours आहे, बरोबर आहे काय, टाइम आवर्स मध्ये येतात. therefore टोटल टाइम काय येणार is equal to x1 plus x2 आहे ना, x1 upon 60 plus x2 upon 90 hours असं येणार. हा पहिला. बट जॉन विशेस टू ट्रॅव्हल मॅक्झिमम डिस्टन्स विदिन अन आवर, बरोबर आहे ना. बट जॉन ट्रॅव्हल्स wanted to, wishes to travel, त्यात दिला ना wishes to travel, drives for a faster 57, the cost of petrol, wishes to travel the maximum distance, wishes to travel maximum distance within hour, within hour म्हणजे काय झाला, हा लेस दॅन इक्वल टू 1 आहे ना, x1 अपॉन 60 प्लस x2 अपॉन 90 लेस दॅन और इक्वल टू 1, म्हणजे 1 hourच्या आत किंवा 1 hour पर्यंतच करायचं आहे. बट जॉन हॅज स्पेंड, व्हॉट इज स्पेंड, जॉन काय स्पेंड करतोय, जेवायचे, जॉन हॅज स्पेंड काय, किती रुपये स्पेंड करतोय बघा, बट जॉन हॅज स्पेंड ₹5 पर किलोमीटर, पर किलोमीटर, कधी 60, बरोबर आहे ना, इथे दिलं ना 60 किलोमीटर पर आवर, ही हॅज टू स्पेंड ₹5 पर किलोमीटर ऑन पेट्रोल पर किलोमीटर ॲट 60 किलोमीटर पर आवर, पर आवर 60 किलोमीटर जात असताना 5 रुपये तो पेट्रोल वरती खर्च होतात त्याचे, आणि 90 न चालला तर ₹8 पर किलोमीटर ॲट 90, स्पीड कुठे असला पाहिजे, किलोमीटर पर आवर. अशा वेळी
म्हणजे इथं सगळ्यात महत्वाचे टोटल कॉस्ट काय ना 60 किलोमीटर पर आवर म्हणजे x1 म्हणजे 5x1 प्लस 8x2. तुम्ही x आणि y कन्सिडर केला असाल तर 5x प्लस 8y आला असता. हे झालं हे रुपीज मध्ये. त्याच्यानंतर पुढे काय दिलं पाहिजे, पण त्याच्याकडे किती आहेत 600 रुपीज आहेत ना. ही हॅज ₹600 टू स्पेंड ऑन पेट्रोल. त्याच्याकडे 600 रुपयेच आहेत म्हणजे बट जॉन हॅज ₹600 बट जॉन हॅज ₹600 टू स्पेंड. म्हणजे काय x प्लस वाय म्हणजे x1 प्लस x2 काय करणार तुम्ही स्पेंड करायला. आता ऍक्च्युली त्यानं किती 5 रुपीज म्हणजे 5 किलोमीटर म्हणजे 5x प्लस 8x2 5x1 म्हणजे टोटल कॉस्ट आहे ना ती टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट झाली आपली टोटल कॉस्ट झाली. आता त्याला करायचं ते काय म्हणतो आपण त्याला 5 रुपीज ना किती किलोमीटर पळाला तो x1 किलोमीटर. 8 रुपीज ना x2 किलोमीटर मिळाला म्हणजे 5x1 प्लस 8x2 हे बघत असताना ही हॅज टू स्पेंड 600 रुपीज म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 600. याच्यावरती तो काय स्पेंड करू शकत नाही. इथपर्यंत आलं. सिन्स x1 and x2 कॅनॉट बी निगेटिव्ह. किलोमीटर का निगेटिव्ह असतं का x1 and x2 कॅनॉट बी निगेटिव्ह. बरोबर आहे. आता मग काय येणार x1 is greater than 0 x2 is greater than 0. Given problem is formulated as follows. Maximum z ना z is equal to maximum z is equal to पैसे किती दिले तिथं किती दिलेत x1 प्लस x2 इथे आहे ना टोटल डिस्टन्स मॅक्झिमम डिस्टन्स कवर्ड बाय द्यायचे जॉन इज x1 प्लस x2. सब्जेक्ट टू काय ना सब्जेक्ट टू x1 by 60 plus x2 by 90 is less than equal to 1. Second one 5x1 plus 8x2 इथे दिला आहे आणि 600 रुपीज त्याच्याकडे आहे. 5x1 plus 8x2 less than equal to 600. x is greater than equal to 0 y is greater than equal to 0. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही इथे सॉल्व करू शकता. x1 आणि x2 y x आणि y म्हणजे काय आपण इथे करूया x1 आणि इथे x2 म्हणूया. तुम्ही x आणि y कन्सिडर केलं तरी सुद्धा चालतं. थँक्यू व्हेरी मच. 9 नंबरचा तुम्ही सॉल्व करा. सिंपल आहे त्या पद्धतीनं सॉल्व तुम्ही करू शकता. आणि नेक्स्ट आपण एक्सरसाइज याच्यामधला बघू तो आहे फॉर्मल डेफिनेशन रिलेटेड टू LPP. आणि म्हणजे ॲक्च्युली बाय using graphical method we can solve the or find out the optimized solution. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ऑप्टिमम सोल्युशन आपण बघूया. थँक्यू व्हेरी मच.